होळी गुढीपाडव्याचा गोडवा वाढवताना शिरपूरमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचं सुंदर दर्शन घडत आहे. हिंदू बांधवांसाठी महत्त्वाचे असलेल्या होळी आणि गुढीपाडवा या सणांचा गोडवा वाढवण्यासाठी शिरपूरमधील मुस्लिम कुटुंबियांतर्फे साखर कंगल बनवण्याच्या कामाला वेग आला आहे. होळी आणि गुढीपाडवा हे हिंदू बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचे सण मानले जातात. हे सण अधिक गोड व्हावेत यासाठी मुस्लिम कुटुंबियांकडून गेल्या अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या साखर कंगन बनवण्याचा व्यवसाय सुरू ठेवला आहे. यापूर्वीही दिवाळी सणाच्या काळात मुस्लिम बांधव फटाके विकताना तसेच दिवाळीसाठी आवश्यक गोड पदार्थ तयार करताना पाहायला मिळाले आहे. त्याचप्रमाणे हिंदू बांधवही मुस्लिम बांधवांच्या धार्मिक सणांमध्ये विविध गोडधोड पदार्थ बनवून सहभाग घेतात. एकीकडे काही राजकारणी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण करून दोन्ही समाजांमध्ये मनोमिलन निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र दुसरीकडे हिंदू मुस्लिम बांधव एकमेकांच्या सणांचा गोडवा वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतात. शिरपूर येथील हे मुस्लिम कुटुंबीय त्याचेच ताजे उदाहरण म्हणता येईल. मी नासिर हलवाई बाबानगर येथून बोलतोय. आमचा जे व्यवसाय आहे वडलोपार्टी आहे आणि आमचा माल नाशिक, पालघर, मुंबई, बोईसर इकडे जातो आणि महिनाभर अगोदर आम्ही होळीची तयारी करतो आणि इकडे आमचं सर्व कुटुंब मिळून माल बनवतो आहे. एक महिन्यापूर्वी आमची तयारी चालू झालेली आहे. हिंदू मुस्लिम सणानिमित्त आम्हाला एक महिन्यापूर्वी लई ऑर्डर भेटतं आहे आणि साखरेचे भाव वाढल्यामुळे यावर्षी आम्ही 5,000 रुपये वाढवलेलं आहे मालामध्ये. नमस्कार मित्रांनो, मेरा नाम है अरबाज शेख। हमारे यहाँ होली के लिए हार कंगन मिलते हैं। जैसे कि अपनी गुड़ी पाड़वा होली, ये इसलिए हम ये माल तैयार करते हैं और हमारा काम लगभग महीने से चालू हो जाता है। और हमारी जैसे दादा, हमारे अब्बू जब से करते आ रहे हम ये काम, तो अभी तक मतलब चल ही रहा है। हमारा माल लगभग नासिक, मुंबई, गुजरात यहाँ तक सेल होता है। लोकनायक न्यूज